कोणी कोणी कौतुक केला? संजय राउतने। बाप रे बाप, मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं, पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है। मुझे लगता है, मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही, दिशाही खूप लवकर बदलेल. संजय राऊत आता शिंदेना म्हणतात काल शिंदेने पाठिंबा दाखवलेला आहे, त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायची परवानगी द्यायला नको, कारण की त्यांनी सगळे निर्णय जे ते मोदीला दिलेले. त्याचं बघतो रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाहीये भारतीय जनता पार्टीचे, तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतोय. तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही. पाहायला मिळतात, मात्र त्यांना यावेळेस मंत्रिपद मिळावं यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे. त्याच्याकरिता आम्ही देवाला प्रार्थना करतो. भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकटं लढावं अशी मागणी पुढे हे पहा, आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे, आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये. थँक्यू. मधून नवनीत राणा बोलत होत्या. त्यांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती रवी राणा सुद्धा होते. यावेळी त्यांनी इच्छा बोलून दाखवली आहे की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, परंतु रवी राणा यांच्या मंत्रिपदाबाबत त्यांनी कुठलेही वक्तव्य करणं सध्या तरी टाळलंय.